गाईज आता मी जिमला आहे आणि आता जस्ट मी रिअलाइज केलंय की मला व्यायाम करायला होत नाहीये. कारण आपली ना खूप वर्षापासूनची एक सवय असते गाईज, जी नकळतपणे डेव्हलप होते, आपल्याला समजत नाही. पण झालंय कसं माहिती आहे की आता किती वर्ष झाले मी इयरफोन्स लावूनच व्यायाम करतोय. बट ते मी कधी रिअलाइज नाही केलं आणि आता माझे इयरफोन्स खराब झालेत, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. सो त्याच्यामुळे आता मला असं वाटतंय ना की मला अति लोक दिसत आहेत आणि त्याच्यामुळे माझा व्यायाम होत नाही असं मला वाटतंय. म्हणजे माझं लक्ष दुसरीकडे जातंय, मी फोकस नाही आहे, मी टार्गेटवर लक्ष नाही आहे माझं. त्यामुळे आज पहिल्यांदा संडेला लेग्स करायला आलो आणि माझे लेग्स होतच नाही आहेत, मी करूच शकत नाहीये. गर्दी पण खूप आहे. आय गेस आपण घरी जाऊया आज लवकर. त्यामुळे व्यायाम दाखवता पण येणार नाही, करता पण येणार नाही, करायला होतच नाहीये, त्यामुळे दाखवता येणार. गाईज मी जिम वरून आता आलो घरी आणि 2 दिवस आता मम्मी नाही आहे घरी आणि मलाच एकट्याला करायला लागतं म्हटल्यावरती माझ्या गांडीतून धूर निघालाय. गाईज माझी गांड फाटली आहे अक्षरशः. बघायचं असेल तर चॅनल बघा, मी शिव्या देणार या चॅनलवरती, कारण मराठीतनं बोलायला लागल्यावरती शिव्या येतात आपसूक तोंडात ना, त्याला काय करू नाही शकत. मी दुसऱ्यांना कोणाला देत नाही शिव्या, बट आहेत शिव्या. आता ते शिव्या जाऊ दे. बरं, मी काय बोलतोय, मी आता जिमवरून आलोय आणि आता मी फक्त चिकन बनवणार माझं, ते पण 2 मिनिटात फक्त तव्यावर ठेवायचं त्यामुळे. आणि बाकीचं दुसरं काय मी काहीच करणार नाहीये, कारण माझ्या खरं आता मला भांडी घासून अक्षरशः वैताग आलाय. मी जिमवरून आल्यानंतर बघा असं नुसता पडलोय अक्षरशः, मला काही समजत नाही. त्यामुळे माझ्या मीलच्या हिशोबाने 3 वेळेचं चिकन करणार आहे मी आणि भात बीत जे काय आहे ते सगळं बाहेरून मागवणार आहे. मागवेन तरी नाही तर भात पण लावायची काय हे आहे आपलं, करू शकतो मी भात, असं काय प्रॉब्लेम नाही आहे. कारण ते पण पाण्यात फक्त उकळवायला ठेवायचं आहे. नाही बाहेरून नाही मागवत मी, आता करतो मी. पण एवढंच झालंय ना गाईस की फक्त भांडी घासून लय वैताग आलाय राव, लय वैताग आलाय लय अक्षरशः. आणि मेन म्हणजे आता जिममध्ये पण मी बघितलं असेल तुम्ही, मी जिममध्ये पण व्यायाम यांच्यात नीट केलाच नाही, कारण झालाच नाही. त्यामुळे ठीक आहे, आता काय चालतं. कधी होतं असं, कधी डाऊनफॉल येतो, कधी अप्स अँड डाऊन्स येत राहतात. कधी चांगला होतो व्यायाम, कधी नाही होत. कधी चांगला प्री वर्कआउट घेऊन वगैरे पण व्यायाम चांगला होत नाही. कधी बिना प्री वर्कआउटचाच व्यायाम होतो. त्यामुळे काय करू नाही शकत. आणि अजून एक मुद्दा गाईस, आत्तापासनं इथं आपला विनराज क्रिएशन हा चॅनल फक्त आणि फक्त मराठीत येणार, फक्त मराठीतच व्लॉग येणार. हिंदी भाषिक शब्द येणार नाहीत, कारण लफडी होत आहेत मुंबईमध्ये आणि आपणच आपली भाषा टिकवून ठेवायला हवी. दुसरं कोणीही झाट येणार नाहीये भाषा टिकवायला वगैरे. जे काही आहे ते आपल्यालाच करायला लागणार आहे. मराठीत बोलायचं आहे फक्त, संपला विषय कट. मराठीत बोलायचं आहे फक्त. समोरच्याला सांगा मला येत नाही तुझी भाषा, मला फक्त मराठी येते, संपला विषय. बोलायचा असेल तर बोल, नाहीतर चालू पड. माझ्या समोरनं चालू पड, माझ्या राज्यातून बाहेर पड, माझ्या महाराष्ट्रातून बाहेर पड, असं बोलायचं. पुढे निघून जायचं, संपला विषय. अजून काहीच नाही. आपणच आपल्या भाषेची लाज बाळगली तर ते आपल्याच गांडीत घुसणार सगळे, जसे आपले आता मुंबईत घुसलेत सगळे. ह्यामुळे ह्या लोकांना बाहेर काढायचं असेल, सरळ मराठीत बोला, संपला विषय. झाट कोणाला काय फरक पडणार नाही गाईस, खरंच. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि मी आता काहीच करत नाही, काही न करणारा व्लॉग आहे हा, काहीच न करणारा व्लॉग.
त्यामुळे मी टाकणार आहे, जे वाटेल जसं वाटेल तसं टाकणार गाईज. प्लीज बघा. बाकी भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये.